ही तुम्ही बिल्डिंग जर बघत असाल 2.5 महिन्यामध्ये ही बिल्डिंग उभी राहिली. तर 2.5 महिने BMC इकडे प्रशासन भुंगीचं औषध घेऊन झोपले होते का? त्यांना तेव्हा जाग आली नाही की ही बिल्डिंग बांधण्यात येत आहे. ही बिल्डिंग बांधण्यात आली, रूम विकण्यात आले, लोकांकडे राहायला आले, पाणी आणि वीजचा पुरवठा झाला, तेव्हा तर त्यांना जाग आली नाही. पण अचानक आज त्यांना आठवण आली की ही बिल्डिंग इल्लीगल आहे. म्हणजे मलाई खायचा तुम्ही आणि भोगायचा मराठी माणसांनी. आणि ही लोक काय सिरिया यमनवरून आलेले लोक नाही आहे. तुमचं जर आडनाव सांगता का तुम्ही? गायत्री गजानन सुर्वे, आदिश्री सावंत, गणेश पोस्टोरे. तुम्ही बघितलं असेल, हे मूळ मुंबईकर मराठी लोक आहे. म्हणजे मूळ मुंबईकर मराठी लोकांना तुम्ही हातपार करा आणि बाहेरून तुम्ही बिल्डरला आणा आणि त्यांच्या घशामध्ये बिल्डर टाकून द्या. म्हणजे ही बिल्डिंग आता तुम्ही खाली केली आहे. आता या लोकांनी जायचं कुठे? 40-40 लाख रुपये या लोकांनी भरलंय. कोणी सोनं गहाण ठेवलंय, कोणी आपली FD तोडली आहे, कुठे कोण घर विकून इकडे आलाय. त्यांनी जायचं कुठे? त्यांना न्याय देणार कोण? आणि एवढे दिवस तुम्ही झोपले. जेव्हा निवडणुकी येतात तुम्ही मराठी माणसाचं मत मागायला सर्व दारादारी ठोठवता, पण आज तुम्हाला ते आठवण येत नाहीये. मराठी माणसांनी जायचं कुठे? आणि जर तुम्हाला मराठी माणसाला भातपार करायचं असेल तुम्ही सांगून टाका, डिक्लेअर करा आम्हाला मराठी माणूस मुंबईमध्ये नको आहे. आणि जर तुमची ही इच्छा असेल पण तरी पण आम्ही व्हायला देणार नाही. ह्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत. आणि जिकडे मुंबईमध्ये मराठी माणसांना त्रास होईल रयत सेवा प्रतिष्ठान त्यांच्या मागे ठामपणे उभं राहणार. धन्यवाद.